सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजता महसूल आयुक्त कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। बुलढाणा येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांना यांच्यावर झालेले जीवघेण्या हल्ल्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आलाय। बुलढाणा जिल्हा येथे लोणार तालुक्यातील वेणी या गावी काही जातीयवादी समाजकंटकांनी जातीयवादी वृत्तीतून बौद्ध समाजाच्या वस्तीवर हल्ला करून तेथील निळा झेंडा काढून फेकून दिल्यामुळे त्या गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व तेथील दलित मागासवर्गीय समाजाला शांत करण्यासाठी गेले असता तसेच त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर शांततेच्या मार्गाने लोक घरी गेले असताना राजाभाऊ सावळे आणि त्यांचे सहकारी हे माघारी परतत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जातीवादी पाठलाग करून रस्त्यात अडवून गुंडांनी हल्ला करून राजाभाऊंच्या गाडीची तोडफोड करून त्यांचे जवळचे सहकारी पक्षाचे भिकाजी इंगळे आणि गजानन इंगळे लाकडी दांड्याखाली मारून तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या पायावरून गाडी घालून त्यांच्या पायाला मोठी इजा झाली असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झालाय। अशा गाव गुंडांनी त्यांना रस्त्यात अडवून राजाभाऊंना विचारणा केली आहे, तुम्ही या गावात कशाला आले, त्यामुळे त्यांनी हल्ला करून जातीवादी वृत्तीचा हल्ला केलाय। ह्या सर्व गुंडांचा आम्ही जाहीर निषेध करून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथे निवेदन देऊन तसेच माननीय विभागीय महसूल अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे साहेबांना विनंती केली आहे की आपण संबंधित गुंडांवर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी असे निवेदन प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे, जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे, रवी पगारे, राज निकाळे, गोविंद शिंगाडे, प्रशांत पाटील, नवनाथ काटकडे पक्षाच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जर लवकरात लवकर संबंधित गुन्हेगारांना अटक जर नाही झाली तर लवकरच पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक। पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे यांच्या आदेशानुसार आज महसूल आयुक्त कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले। बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सावळे यांच्यावर आणि काही कार्यकर्त्यांवरती लोणार या ठिकाणी जो काही जातीवादी गुंडांनी केलेला जो हल्ला आहे, त्या लोणार गावामध्ये वणी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या वस्तीमध्ये जो काही निळा झेंडा लावलेला होता तो गावगुंडांनी काढून टाकला। त्या गावगुंडांची त्या ठिकाणी मस्ती वाढलेली असताना तिथे राजाभाऊ आणि आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गावातील लोकांना धीर देण्यासाठी गेले होते। तसेच तिथं त्यांनी समझोता केला आणि समझोता केल्यानंतरनं ज्या वेळेला निघाल्यानंतरनं त्यांना म्हणजे गावाच्या काही अंतरावर काही गावगुंडांनी गाड्या आडव्या करून त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि अडवण्यात आल्यानंतरनं त्या ठिकाणच्या गुंडांनी यांच्यावरती हल्ला चढवला। तसेच आमचे राजाभाऊंचे जे उपाध्यक्ष होते गावाचे त्या ठिकाणचे आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे, त्यांच्यावरती गाडी चालवून त्यांच्या पायावरून गाडी घातली आणि त्यांना त्यांच्या पायावरून गाडी घातल्यानंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, ते दवाखान्यात आहे। अशा पद्धतीची जी गावगुंडगिरी चालू आहे ती तात्काळ कुठंतरी थांबली पाहिजे। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच ह्या सरकारला आमचं सांगणं आहे की संबंधित जे गावगुंड आहेत, जे जातीवादी गुंड आहेत, ते सातत्याने असे महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं मस्ती करताना दिसत आहेत। अशा सर्व लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जोरदार आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही या ठिकाणी पुढील काळामध्ये करू। होणाऱ्या परिणामांना संबंधित अधिकारी, संबंधित लोक या ठिकाणी जबाबदार राहतील अशी मी सरकारला विनंती करतो आणि सांगतो। जय भीम, जय संविधान।